महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNE 116 नांदुरा तालुका ग्रामसेवक युनियन तालुकाध्यक्ष प्रदीप शिंदे यांच्यासह ग्रामसेवक व पंचायत समिती कर्मचारी यांच्या वतीने 14 डिसेंबर 2023 रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदुरा यांना निवेदन देण्यात आले। निवेदनावर जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसह अन्य मागणीसाठी 14 मार्च 2023 ते 20 मार्च 2023 या कालावधीमध्ये ऐतिहासिक संप करून सदर संपाच्या फलितार्थ जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारच्या वतीने समिती स्थापन करण्यात आली। सदर समितीला अहवाल सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदत देण्यात आली होती, परंतु विहित कालावधीमध्ये अहवाल सादर न झाल्यामुळे मुदतवाढ देण्यात आली। मात्र सदर समितीला 3 महिन्याची मुदत देऊनही समितीने अद्याप अहवाल जाहीर केलेला नाही। सदर बाबतीत शासन वेळकाढूपणाचे धोरण अवलंबित आहे। परिणामी जुन्या पेन्शन या प्रमुख मागणीचा अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी जिल्हा परिषद तथा शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून 14 डिसेंबर 2023 पासून बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे। न्यायिक मागणीसाठीच्या संप व आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNE 116 नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे। तरी सर्व ग्रामसेवक युनियनचे सर्व सदस्य व कर्मचाऱ्यांनी 14 डिसेंबर 2023 पासून पुकारलेल्या संपाचे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNE 116 सक्रिय सहभाग घेऊन आंदोलन यशस्वी करण्यासाठी संपूर्ण ताकदीने तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे सर्व सभासद संपात सहभागी झाले। पंचायत समिती प्रशासनाला विनंती आहे की ही जुनी पेन्शन न्याय मागणी शासनापर्यंत पोहोचून संप व आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNE 36 जुनी पेन्शन योजना लागू करा व इतर मागण्यासाठी बेमुदत संपावर जात आहे। दिनांक 14 मार्च 2023 ते 20 मार्च 2023 मध्ये ऐतिहासिक संप झाला होता। त्या ऐतिहासिक संपामध्ये एक सुकाणू समिती स्थापन केली होती। त्या समितीचा अहवाल 3 महिने मुदतवाढ देऊन सुद्धा स्वीकारण्यात आलेला नाही। राज्य सरकार हे वेळ काढू धोरण स्वीकारत आहे। त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी जिल्हा परिषद व महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNE 136 आजपासून बेमुदत संपावर जात आहे। जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत हा संप असा चालू राहणार आहे। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।